नमस्कार. तरुणाष्टमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यातील मारसावळी येथे एका 86 ते 85 वर्षाच्या आजीने परीक्षा दिली आहे. ती परीक्षा आहे नव साक्षरतेची. केंद्र सरकारने जो प्रकल्प चालू केलेला आहे त्या प्रकल्पाअंतर्गत जे प्रौढ असतात, जे वयोवृद्ध असतात, त्याच्यासाठी नव साक्षरता अभियान चालू करण्यात आलेलं आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी परीक्षा दिलेली आहे. म्हणजे कुठंतरी शिक्षण घेण्यासाठी कुठं वयाची अट नसते आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं, अशा पद्धतीने या ठिकाणी त्या आजीने शिक्षण घेतलेलं आहे आणि ती परीक्षा सुद्धा पास झालेली आहे. आपण सध्या असंच या गावामध्ये एका खेड्या गावामध्ये आलेलो आपण पाहत हा चौकडून डोंगराने वेढलेलं हे गाव आहे मारसावळी आणि या मारसावळीच्या येथील ज्या आजी आहे त्यांनी ती परीक्षा दिलेली आहे. कुठेतरी शिकण्याची इच्छा त्यांच्या मनात जागली आणि ही जी इच्छा आहे ते येथील जे शिक्षक आहे त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. त्यांच्याकडे ते आले आणि त्यांना शिकवलं आणि कशा पद्धतीने शिकवलं, काय शिकवलं आपण ते त्या शिक्षकाकडनं जाणून घेऊया. आपल्यासोबत आता मारसावळी येथील शिक्षक आहेत बोंगे सर, यांचे मुख्याध्यापक आहे, यांच्याशी चर्चा करणार. काय सांगाल सर? 86 वर्षाच्या आजी होत्या, त्यांनी परीक्षा दिलेली आहे. कशा पद्धतीने ती परीक्षा होती आणि कशी दिलेली आहे? नमस्कार सर, मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारसावळी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. भारत सरकारचा नव भारत साक्षरता अभियान कार्यक्रमाअंतर्गत असाक्षरांचे वर्ग सुरू झालेले आहेत आणि या असाक्षर वर्गामध्ये या 86 ते 85 वर्षाच्या आजी यांना आम्ही साक्षर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आजीला ची सुरुवातीला भेट घेतल्यानंतर आजीचा उत्साह आम्हाला चांगला दिसून आला आणि शाळा सुटल्यानंतर आम्ही गृहभेटीचं नियोजन केलं आणि रोज शाळा 4 नंतर ह्या आजीच्या शेतात आम्ही जातो आणि त्या आजीला साक्षर करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करत आहोत. आणखी आपल्या सोबत तय्यब म्हणून शिक्षक आहेत. काय सांगा सय्यद सर, आजीला कशा प्रकारे शिकवलं? कारण की 86 वर्षाची आजी म्हणजे आता 40-50 मध्ये विद्यार्थ्यांचे किंवा लोकांचे डोळे जातात, त्यांना दिसत नाही बरोबर, आणि त्या आजीनं आपल्याकडून शिक्षण घेतलं. नेमकं कशा पद्धतीने शिकवायला सुरुवात केली आपण? नमस्कार, मी सय्यद तय्यब कुर्बान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारसावळी, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करतो आहे. वर्ग 1 ते 8 या ठिकाणी आहेत. नव साक्षर भारत महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने मिळून हा उपक्रम हा महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे आणि तो गेल्या 5 वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे आणि 100% प्रतिसाद आपल्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी मिळत आहे. आणि मला याच्यातून या नव साक्षर अभियानातून मला खरोखरच आनंद वाटतो की या ठिकाणी म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्रश्न करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर म्हणून मी या उक्तीप्रमाणे, या म्हणीप्रमाणे, या बोलण्याप्रमाणे मला हे वाटतं की प्रत्येक व्यक्तीला शिकावं असं वाटतं. म्हणून त्या ठिकाणी आनंदाने का होत नाही किंवा कुठल्याही परिस्थिती होत नाही, या ठिकाणी शिक्षण हे सगळं महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी 86 वर्षाच्या आजीनं या ठिकाणी आम्ही त्यांना फक्त त्यांच्या ग्रहभेटी दिली आणि ग्रहभेटीमध्ये त्यांनी सांगितलं बाबा माझं मी सुद्धा प्रयत्न करेल, जर माझं त्याच्यामध्ये नाव घेतलं तर. आम्ही त्यांचं नाव घेतलं सर आणि त्यामध्ये त्या ठिकाणी आजीनं आम्हाला प्रतिसाद दिला आणि आम्ही या ठिकाणी 1-2 दिवसानंतर त्या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर 1 तास जातो आणि गप्पा गोष्टी आणि गाणी कहाणी याच्यामधून त्याला आम्ही शिकवतो. उभ्या रेषा, आडव्या रेषा, उभ्या रेषा, अर्ध चंद्रगोल, पूर्ण चंद्रगोल या माध्यमातून आम्ही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो, उजळणीच्या माध्यमातून प्रयत्न करतो आणि आता ते या ठिकाणी आजी 100% या ठिकाणी साक्षर झालेला आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. नेमकं म्हणजे उजळणीच्या माध्यमातून म्हणजे चंद्र, अर्धचंद्र म्हणजे कसं शिकवायचं त्यांना? फळा होता, काय होतं, किंवा त्यांना अक्षरांची ओळख कशी करून द्यायची आपण? या ठिकाणी त्याला आम्ही वह्या आणि पुस्तकं दिलेली आहेत बघा. आणि मुलांना पाटी जुनी पाटी आहे, जुनी पाटीतच आम्ही त्यांना रेखाटन करतो बघा. जुनी पाटीतून खडू आणि फळा हे या ठिकाणी मी या अंमलात आणतो आणि त्याच्यामधून आम्ही या नवसाक्षर स्त्रियांना, पुरुषांना आम्ही या ठिकाणी शिकवतो. सर काय सांगाल, ज्यावेळेस आपण शिकवायला जात होते त्यावेळेस आजींचा काय प्रतिसाद कसा राहत होता किंवा काय म्हणत होते आपल्याला ते? आजीचा प्रयत्न 100% होता. सुरुवातीला मी त्यांना अक्षरांचे अवयव शिकवले. अवयव शिकवल्यानंतर मग आम्ही मूळ अक्षर त्याला शिकवलेचा प्रयत्न केला. पण आजीला म्हणजे वयानुसार थोडं ऐकू कमी येतं, पण प्रयत्न चांगला केला. पण आपण ज्या वर्षी या परीक्षा पास होतात त्या सर्वांचा आपण आपल्या स्वातंत्र्य दिनी सर्वांचा आपण भारत सरकारतर्फे जे प्रमाणपत्र येतं ते वाटप करून सर्वांना सत्कार करतो म्हटलं. ती आजी खूप खुश झाल्या. ती म्हणे मला 100% आता लिहिणं आणि वाचणं शिकायचंय म्हणे.
तर आपण पाहतात की हे होते शिक्षक ज्यांनी 86 वर्षाच्या आजीला शिकवलं आणि त्या आजीने शिक्षण घेतलं सुद्धा आणि आणखी पुढे शिकण्याची इच्छा सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने कुठेतरी जे शिक्षण असतं ते थांबता येत नाही किंवा त्याला वयाची अट नसते आणि ते शिकायलाच पाहिजे सर्वांनी, असं सुद्धा या शिक्षकांनी म्हटलेलं आहे. मारसावळी येथील ज्या आजीने 86व्या वर्षी परीक्षा दिलेली आहे त्या आजीसोबत आपण चर्चा करणार आहोत. आपण पाहतात माझ्या पाठीमागे हे त्या आजीचं सर्व कुटुंब आहे. नातू आहे, पंतू आहे, सुना आहे आणि असं हे मोठं कुटुंब आहे आणि 86व्या वर्षी त्या आजीनं परीक्षा दिली. नव साक्षरता अभियानांतर्गत ही परीक्षा दिलेली आणि त्यातून त्या शिकताय सुद्धा. आणि या ठिकाणी जे आहे तर जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक आहे ते या ठिकाणी येऊन त्यांना दररोज 1 तास का होईना त्यांचा परिपाठ म्हणा किंवा त्यांना शिकवणी या ठिकाणी करतात. आणि कुठेतरी घरातले सदस्य आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत. प्रथम आपण आजीकडे जाणार आहोत. आजी काय बोलतात आपण त्यावर चर्चा. काय सांगाल, आपण परीक्षा दिलेली काय वाटतं आपल्याला? चांगलं वाटतं, परीक्षा दिली ना चांगलं वाटू राहिलं. काय शिकला? नसाच 1 2 1 2 3 बर. 4 5 6 7 8 9 10. बर, आता उजळणी वाचली तुम्ही, काय वाटतं तुम्हाला शिकून? शिकाच वाटत, शिकायचं वाटतं. शिका वाटत बुजू. बर. तर आपण बघितलं या आहे 86 वर्षाच्या आजी, यांना आणखीनही शिकावं वाटतं. कुठंतरी शाळेचं जे वय असतं ते त्या वयामध्ये शाळांना शिकता इतर मार्गाला काही विद्यार्थी जातात, तरुण जातात, परंतु एक 86 वर्षाची आजी शिकते, यातून काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. आपल्यासोबत त्यांच्या घरातील मंडळी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा करणार. त्यांची सुनबाई आहे. काय वाटतं तुम्हाला इतक्या वर्षानंतर आजी शिकताय त्याबद्दल? खूप आनंद वाटतो. सर्व काही शिकलेले होतो आम्ही, आजी साडांनी होत्या, तर आजीला पण आम्ही आमच्या इच्छेपूर्ण परमानी शाळेवर पाठवलं नातवाला घेऊन आणि शाळेची पायरी चढल्या, त्याला घरी पण हात वळायला लावतो. 1 2 आ इ ई असं शिकवतो. मी सर्व नातवांना सांगते, शिकवा आईला वळाला लावा. सासूबाई माझ्या, मला खूप आनंद झाला. मी शिकलेली होती पण त्या अनड होत्या, तर आता त्यांना पण सही येऊ राहिली. तर आपण बघितलं शिक्षणामुळे आजी कुठेतरी अंगठा देत होते, अंगठा बंद होऊन आता सही देत आहे. आपल्यासोबत आजींचे चिरंजीव सुद्धा आहे. काय सांगाल, आजीनं तुम्हाला शिकवलं पण आजी तशाच राहिल्या, आज आजी शिकलेल्या आहे, आजीला सही येते, काय वाटतं? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं शिकलेलं. चांगलं वाटतं, खूप आनंद झाला, सगळ्याला आनंद वाटतो. चिमणत वाडेकर. आपल्यासोबत त्यांच्या नात सुना सुद्धा आहे, आपण त्यांची सुद्धा करणार आहोत. काय सांगाल आपण, आता आई सध्या शिकल्या, त्यांचं सगळीकडे कौतुक होते, परीक्षा पण दिली, काय वाटतं? खूप आनंद वाटतो की घरातील सगळ्यांसोबत आपण आले आमच्या सोबत सही करायला. अक्षरात पहिल्या अंगठ्यात करायच्या. तर बघितलं पहिल्या अंगठ्यात करायच्या, आता सही सुद्धा करायला लागल्यामुळं कुठेतरी त्यांना आनंद झालेला आहे, सर्वच घराला आनंद झालेला आहे. काय सांगाल एकंदरीत, आपण पाहता आपण आज सून आहात, आपल्या आजीबाई आज शिकलेल्या आहे, कसं बघता याकडे? यांच्याकडे बघून आता खूप सुंदर वाटतंय, कारण की त्यांनी तेच खूप अडाणी होतं आमच्या घरामध्ये आणि आता शिकून त्या पण आमच्या सारख्याच झाल्यात आणि त्यांना या वयामध्ये सुद्धा खूप शिकण्याची इच्छा होती. हे बघून खूप सर्वांना आनंद वाटतोय. आजूबाजूच्या महिलांचा काय प्रतिसाद मिळतो? आजीचा आजूबाजूच्या महिलांना बघून सुद्धा खूप आजीचा म्हणजे खूपच असं प्रोत्साहन वाटतंय की आपण पण शिकावं, आपण पण आजी सारखं व्हावं असं वाटू लागलं सर्वांनाच. बरं, आता सही येते, काय वाटतं आपल्याला? आजीला सही येऊ लागली तर आम्हाला खूप आनंद होतोय आणि अंगठा न देता सही करताय याचे हे बघून सुद्धा सर्वांनाच आनंद होतोय. तर आपण बघितलं की हे त्यांचे कुटुंब सहपरिवार या ठिकाणी बसलेले आणि आईला जो सही येत अंगठ्यावर सही करत होत्या, पण आता शिक्षकांनी प्रयत्न केले आणि नव साक्षरता अभियानामधून त्या शिकलेल्या आहे आणि त्यांना आता या ठिकाणी सही सुद्धा करता येते. त्यामुळे कुठेतरी यांचा पण आनंद द्विगुणित झालेला आहे. कुठेतरी घरामध्ये पूर्णच जण आता सही करता येतं, सर्व शिक्षा घेतलेल्यासारखं आता या ठिकाणी ते हे करतात. आपल्यासोबत आणखी त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्याशी बोलणार. काय सांगाल आपण? आमच्या जे 86 वर्षी त्यांच्या अंगठ्या हे झाल्यापासून, कारण की आता सही करायला लागल्या अक्षरात आणि आम्हाला आनंद वाटू लागला.
तर आपण बघितलं की एकीकडं जे प्रशासन शिक्षणासाठी भरपूर असा निधी देतं आणि खर्चही करतं. फक्त शिक्षणाची आवड आणि इच्छा पाहिजे. त्याच माध्यमातून नवसाक्षरता अभियानांतर्गत हे जे शिक्षण चालू आहे या माध्यमातून जे आपलं मारसावळी जिल्हा परिषद शाळा आहे त्यातील जे शिक्षक आहेत त्यांनी आज विडा उचललेला आहे. कुठेतरी गावामध्ये सर्व साक्षर करूया, निरसाक्षर कोणीच नको राहायला, त्या माध्यमातूनच कुठेतरी या ठिकाणी आजीला शिकवण्याचा प्रयत्न झाला. आजीने सुद्धा तो प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून त्या परीक्षा देऊ शकलेल्या आहे. मी रवींद्र सुरडकर, तरुण महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.